फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. कुमारी यशश्री शिंदे राहणार उरण या 22 वर्षीय तरुणीची निघृण हत्या झाली आहे. मागणीचे निवेदन चौक येथील दूरक्षेत्र यांना देण्यात आले. आमची भगिनी, आमची मुलगी कुमारी यशश्री हिच्यावर जो अत्याचार झाला आहे तो माणुसकीला काळीमा फासण्यापलीकडचा आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. या अत्याचाराचा आम्ही सर्व चौक ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांच्या वतीने तीव्र निषेध करतो. तसेच सदर नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी ही आमची सर्वांची मागणी आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मोर्चात सर्व धर्मीय लोक उपस्थित होते. हा खटला फास्ट ट्रॅकवर घेण्यात यावा अशी मागणी चर्चेत करण्यात आली. एका हिंदू भगिनीच्या हत्येने देशभरात लव्ह जिहादचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुळातच या प्रश्नाला राजकीय अंगाने न पाहता सर्वांनी शांतपणे पाहिलं तर अशा घटनांमध्ये एक विशिष्ट धर्माचीच लोक का दिसतात याचा गंभीरपणे विचार करायला हवा. या भगिनीसोबत घडलेला प्रकार इतका भयानक होता की जणू काही त्या विकृत दाऊदला जिहादी काय करू शकतात हे दाखवायचं होतं का. या मागचं एक विशिष्ट धर्मातील लोकांचं जिहादी षडयंत्र हे हिंदूंनी समजून घेतलं पाहिजे. पुरे झाले आता धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा. हिंदूंनी एकत्र येऊन विकृत लव्ह जिहादला गाडून टाका. आता सर्वांनी या गोष्टीवर विचार करायला पाहिजे. फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.